नमस्कार मंडळी. जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका अडकल्यात त्यांच्याच डावामध्ये स्वतः. चला तर मग पाहूया आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं. आता इकडे शर्वरीचा जो प्लॅन आहे तो ऐश्वर्याला समजलेला असतो. तो म्हणजे असा की जो राहुल आहे तो जानकीच्या मागावर गेलेला आहे आणि हीच गोष्ट आता ऐश्वर्याला जानकीला सांगायची असते. पण मी सांगू कशी, काय करू, हा तिला आता विचार पडत असतो आणि ती जानकीला काहीच बोलत नाही. दुसऱ्या बाजूला जो राहुल आहे तो इकडे ऋषिकेश जिथे ॲडमिट आहे तिथे आलेला असतो आणि आता तो खिडकीतून पाहतो तो ऋषिकेश एकटाच असतो. ऋषिकेशच्या आजूबाजूला कोणीही नसतं आणि ऋषिकेश बिचारा झोपलेला असतो. मग आता जो राहुल आहे तो विचार करतो त्या जानकीला ना मी फोन मिळवून तर देणारच नाही आणि आता बघा मी काय करतो, असं बोलून आता जो राहुल आहे तो ऋषिकेशचा गळा दाबतो. मला तर एवढंच वाटतं त्या जानकीला ना समजलं पाहिजे होतं की एक तरी माणूस तिने ऋषिकेश जवळ ठेवायला पाहिजे होता. कशाला गेली एकटी काय माहिती. आता इकडे जानकीला कॉल येतो. ती पैशांची बॅग घेऊन गेलेलीच असते तर नर्सचा कॉल येतो आणि म्हणते की अहो ताई, इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये या. मग जानकी आता खूपच घाबरते आणि ऋषिकेशचं नाव ऐकल्यानंतर मात्र तिला खूपच धक्का बसतो आणि मग ती हायपर होते आणि म्हणते माझे ऋषिकेश चांगले आहेत ना, त्यांना काही झालं तर नाही ना, प्लीज प्लीज तुम्ही त्यांची काळजी घ्या, मी लवकरच तिथे पोचते. आणि आता तिला कळलेलं असतं की ह्यांनी ऋषिकेशला नक्कीच काहीतरी केलेलं आहे. तर हा आहे आजचा पुढील भाग. मला तर असं वाटतंय जानकीने तिथे पैसे घेऊन जायलाच नाही पाहिजे होतं. इकडे ऋषिकेश जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत तिने त्याच्याबरोबरच राहिलं पाहिजे होतं. तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.